दंडवतुः वंदुचक्रधरा कृपागुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधी जडजीव तारुणिवरा पूता कृताईधरा दातारा करुणाकरा वरमती द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवतुः. तर नामस्मरण कसे करावे, म्हणजेच मानसिक क्षेपणे ते कोणतं, मनाला एकाग्र करण्यासाठी उपाय काय, तर त्यावर परमेश्वर अवतार म्हणतात. हे देखिले तैसे आठविजे, म्हणजे आम्हाला जसं पाहिलं आहे तसं तुम्ही आमची आठवण करा आणि आठवण करता करता तुम्ही स्मरण करा. परमेश्वराची आठवण करणं म्हणजेच परमेश्वराची मूर्तीचं स्मरण करणं आणि नामस्मरण आणि स्मरण करणं हे फार महत्त्वाचे आहे. म्हणून स्वामी म्हणतात की आम्हाला पाहिलं तसं तुम्ही आठवा. आणि ज्यांनी परमेश्वराला अवताराला पाहिलं नसेल, ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी जसं वर्णन केलं असेल पाहिल्यानंतर, तसं आपण भावना म्हणून त्या परमेश्वराची आठवण करायला पाहिजे. तर आठवण कशाला म्हणावे, तर इथं सांगत असताना सांगतात आठवण म्हणजे तोची अर्थ निरंतर म्हणे असे. म्हणजे आठवण म्हणजे काय, जशी एखादी वस्तू, जर आपल्या एखादी वस्तूवर आपुलकी असली, प्रेम असली, जिव्हाळा असला, आपलेपण असलं, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्या वस्तूची कायम आठवण करत असतो. जसं झोपताना, बसताना, उठताना आपण त्या वस्तूची आठवण निरंतर करत असतो, तसं पुन्हा पुन्हा आपण मनामध्ये त्या गोष्टीची आठवण करतो. त्याप्रमाणे आपण परमेश्वरावर आपलं प्रेम जडावं, आपुलकी करावी आणि परमेश्वराची मूर्तीची आपण आठवण करावी, परमेश्वराचं नामस्मरण करावं. आणि त्यामध्ये परमेश्वराची आठवण करत असताना जर परमेश्वरावर प्रेम केलं तर पुन्हा पुन्हा मनामध्ये ते आपण आठवत राहावं. बसता, उठता, चालता, बोलता, झोपता सर्व ठिकाणी आपण ते आठवण करायला पाहिजे, म्हणून तिला आठवण म्हणतात. मग जी आठवण केली जाते त्या परमेश्वराच्या मूर्तीच्या निमित्ताने ज्या लीळा असतात, त्या लीळा सर्व सारख्या असतात काय, मग त्यांची आठवण कशी करावी, तर एका लीळेमध्ये गोसावी प्रसन्न असतात. म्हणजे काही लीळांमध्ये गोसावी कशा आहेत, प्रसन्न आहेत. अशा प्रसन्नरूपी काही लीळा आहेत की त्यामध्ये देव प्रसन्न होतात. जसं फुटाप्रसंगी खडकुलीला ज्यावेळेस स्वामी प्रसन्न झाले, इंद्रभट्टाला फुटा दिला, असाही प्रसंग आहे की त्या ठिकाणी देव प्रसन्न झालेत. प्रसन्नवटी देव उदास होऊन भटोबासांनी गोविंदप्रभू बाबांचे जे काही वस्त्र होते ते दाखवलं आणि त्याच्यामुळे देव प्रसन्न झाले. म्हणून अशी प्रसन्न असलेल्या सुद्धा लीळा आपण आठवल्या पाहिजे. आणि काही लीळा गोसायांची खंती, म्हणजे जीवांवर खंती आलेली असते, अशाही काही लीळा असतात. जसं नाशिकला देवाला खंती आली होती, पाण्यामध्ये ते रिगून जात होते, त्यावेळी बायसाने त्या ठिकाणी बायसाही त्यांच्या मागे गेली, म्हणून परमेश्वर अजून पुन्हा पडत आले परमेश्वर अवतार. त्यानंतर खडकुलीला सुद्धा खंती स्वीकार केली होती सांडोवा बांधण्याच्या वेळेस. तर अशा काही खंतीच्या लीळा आहेत, त्यासुद्धा आठवण केल्या पाहिजेत, त्यासुद्धा स्वीकारलेल्या आहेत. तर दोन्ही लीळा त्या सारख्या आहेत का, एक प्रसन्नतेची एक खंतीची, ते दोन्ही लीळेमध्ये तारतम्य बहुत आहे, ते आपण जाणायला पाहिजे. प्रसन्नरूपी जे लीळा आपण आठवल्यात, कोणा जीवाचं दुःखहरण केलं, कोणा जीवाला प्रसन्न झाले, कोणा जीवाचं काही केलं, तर अशा जर लीळा आपण आठवत राहिल्या तर ते परमेश्वराला अधिक प्रसन्नतेचं कारण आहे. म्हणून परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी या लीळाचं स्मरण व्हायला पाहिजे. म्हणून देव मानसिक एकाग्रता होण्यासाठी, कारण मन हे भटकत असतं आणि त्या मनाला भटकन करण्यापासून जर बंद करायचे असेल तर त्याच्यासाठी परमेश्वराने उपाय सांगितलेला आहे की खाली एक पटकर टाकून, बसकर टाकून त्याच्यावर उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तोंड करून आणि हातामध्ये गाठी घेऊन आणि असं स्वस्थपणे डोळे बंद करून त्या परमेश्वराची मूर्तीची आठवण आपल्या अंतःकरणामध्ये केली गेली पाहिजे. अंतःकरणपूर्वक आठवण केली पाहिजे, वरवडे नाही. आणि आठवण करत असताना अन्य चिंतन न करता त्या परमेश्वराची मूर्त आपण आपल्या ध्यानामध्ये घेऊन, जसं जसं वर्णन आपण ऐकलेलं आहे, श्रीचरणाच्या अंगठ्यापासून तर श्रीमुकुटापर्यंत आपादमस्तक ती परमेश्वराची मूर्ती, ज्या ज्या अवयवाची लीळा असेल, ज्या ज्या लीळानुसार ज्या अवयव असतील, त्या अवयवांची लीळा आठवून आपण ती मूर्त आपल्या अंतःकरणामध्ये तयार करावी
आणि त्याचं आपण स्मरण करावे आठवण करताना. तर असंच त्या परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे की हे देखील तैसे आठविजे या वचनामध्ये स्वामी इथं सांगतायत. आणि बेलापूरलाही भक्तजनांना सांगत असताना ते सांगतात की आम्ही उत्तरपंथी गेल्यानंतर काही कारणास्तव तर त्यावेळेस आमची आठवण जर तुम्हाला करायची असेल तर त्याला उपाय फक्त काय आहे, हे देखील तैसे आठविजे. आणि आम्हाला जसं पाहिलं तसं तुम्ही आठवण करत राहा. परमेश्वराची मूर्ती आठवताना आपण ऐकलेलं आहे की परमेश्वराचे वय, गुण, धर्म वगैरे हे सर्व आठवणं. त्यानंतर ती मूर्ती 25-27 असं वय आणि त्या ठिकाणी त्यांनी कोणते कपडे वगैरे परिधारण केलेले आहेत. एक कटा श्रीमुकुटी, एक कटा श्रीकटी, अशी 1 फुटा. म्हणजे सांगायचा अर्थ की जे वस्त्र आहे एक कमरेभोवती आहे, एक गळ्यात टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे वस्त्र आणि वैराग्य मूर्तीसारखे आहेत असे परमेश्वर संन्यासीचं जे काही वेश आहे तो स्वीकार केला आहे. अशा प्रकारे त्यांचं आठवण करणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. तर अशी आपात मस्तक मूर्ती आपण आठवावी, वस्त्र वगैरे, अलंकार वगैरे सर्व आठवावे, गडदंडा, भाऊभूषण वगैरे सर्व आठवावं, स्थान आठवावं, भक्तजनाचा परिवार आठवावा, भक्त आठवावे, अशी परमेश्वराची मूर्ती आपण आठवण करायला पाहिजे. तर असं स्मरण आपण जर केलं तर परमेश्वर आपल्या हृदयगाम्य होईल आणि देव आपल्याला आठवण होईल, देवाची आठवण होईल. आणि देव काही काळापर्यंत जर तुम्ही अशी आठवण करत राहिले, स्मरण करत राहिले, आठवण करत राहिले मूर्तीची, तर तुमचं मन एकाग्र होईल आणि ते मन शांत होईल. तर अशा प्रकारे या नामस्मरणाला, मूर्तीच्याच नामस्मरणाला फार महत्त्व आहे. तर असं आपण ऐकलेले पुढच्या नामस्मरणाचा जो विधी आहे तो आपण पुन्हा पुढे घेऊ. दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.